खंत शर्मिलाताईंची व्यथा ठाकरे घराण्याची, भाऊबंदकी नडली, शिवसेना फुटली. उद्धवराज एकत्र येतील का? महाराष्ट्राच्या राजकारणाला नवी दिशा देतील का? आपण पाहत आहात बार्शी टुडे यूट्यूब चॅनल. बॉलिवूडचा सुप्रसिद्ध अभिनेता सुशांत सिंह राजपूत पाठोपाठ त्याची व्यवस्थापक दिशा सालियान यांच्या आत्महत्येने संपूर्ण बॉलिवूड ढवळून निघालं. चंदेरी दुनियेतील रुपेरी पडद्यावरील झगमगाट आणि लखलखाटा मागचं काळकुट्ट वास्तव पडद्यामागून पडद्यासमोर आलं. ड्रग्ज व्यसनाधीनतेपासून ड्रग मार्केट पर्यंत अनेक गोष्टी समोर येताना या प्रकरणाशी तत्कालीन मंत्री आदित्य ठाकरे यांचं नाव जोडणारा आरोप झाला आणि पुन्हा एकदा राजकीय आरोप प्रत्यारोपांचा धमाका उडाला. त्या प्रकरणाची पुन्हा एकदा SIP चौकशी जाहीर झाली आहे. आमदार नितेश राणे आदित्य ठाकरेंवर आरोपांच्या फायरी झाडतायत. याच पार्श्वभूमीवर मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या पत्नी आणि आदित्य ठाकरे यांच्या काकू शर्मिला ठाकरे यांना माध्यमांनी गाठलं आणि आदित्य यांच्या या प्रकरणातील कथित सहभागांबद्दल विचारलं. नमस्कार, मी नीता देव. बार्शी टुडे यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत. शर्मिलाताई ताडकन उत्तरल्या, आदित्य असं काही करेल असं मला वाटत नाही. त्यांचा आपल्या पुतण्यावरचा विश्वास साऱ्या राज्यानं पाहिला. शर्मिलाताईंचं हे उत्तर माध्यमांनी उद्धव ठाकरेंपर्यंत पोहोचवलं. उद्धव ठाकरेंनी मग शर्मिलाताईंचे जाहीर आभार मानले. पण एवढ्यावर विषय संपला नाही. ठाकरेंच्या आभार प्रदर्शनावर पुन्हा शर्मिलाताई उत्तरल्या, त्यांनी कधी आम्हाला आभार मानायची संधी दिलीच नाही. लहानपणापासून सोबत असलेल्या भावावर त्यांनी कधी विश्वास ठेवलाच नाही, फक्त टोमणे मारले. आपण पाहत आहात बार्शी टुडे यूट्यूब चॅनल. या संवादाला पार्श्वभूमी होती नुकतेच उद्धव ठाकरेंनी अदानी उद्योग समूहाच्या विरोधात धारावीकरांच्या काढलेल्या मोर्चांचे. या मोर्चावर राज ठाकरेंनी कडाडून टीका केली होती. सेटलमेंटचाही आरोप केला होता. त्यावर उद्धव ठाकरेंनी अदानींचे चमचे म्हणून राज ठाकरेंना ठिणवले होते. उद्धव आणि राज ठाकरे हे दोघेही कलावंत, चित्रकार, छायाचित्रकार ही त्यांची कला वैशिष्ट्ये, कला गुण. दोघेही शिवसेना प्रमुख आणि त्यांचे बंधू श्रीकांत ठाकरे यांच्या सहवासात वाढलेले. दोघांचंही बॅकग्राऊंड सेम. बाळासाहेबांच्या शैलीचा दोघांवरही प्रभाव, पगडा. शिवसेना वाढली, संघटनेतून राजकीय पक्ष झाली, मग सत्ताधारी पक्ष झाली. युतीच्या सरकारमध्ये सत्तारूढ झाली. वर्तुळ वाढलं, क्षितिज विस्तारलं. उद्धवराज दोघांच्याही महत्वाकांक्षांना धुमारे फुटले. शिवसेना प्रमुखांच्या हयातीमध्येच या दोघा बंधूंमध्ये मतभेदाची ठिणगी पडली. राज ठाकरेंनी शिवसेना सोडली, मनसेची स्थापना केली, 13 आमदार निवडून आणले, मुंबई महापालिका लढवली. झंझावती भाषणांनी राजनी महाराष्ट्र ढवळून काढला. उद्धव ठाकरे दरम्यान शिवसेनेचे प्रमुख झाले. दोघांचे सौते सुभे पक्के झाले. शिवसेना आणि मनसे मुंबईत अनेक ठिकाणी आमने सामने झाले. दरम्यान मनसे ढेपाळली, शिवसेना वाढली. 14 साली राज्यात युती सरकारमध्ये पुन्हा सत्तारूढ झाली. 2019 साली तर महाविकास आघाडी सरकारचा चमत्कार झाला. ठाकरे पिता पुत्र फार्मात होते. पिता मुख्यमंत्री तर पुत्र कॅबिनेट मंत्री. पण सगळेच दिवस सारखेच नसतात हो. राजकारणात भरतीनंतर कधी ओहोटीला सामोरे जावे लागेल याचा नेम नसतो. महाविकास आघाडी सरकार गडगडले. शिंदेनी अभूतपूर्व बंड केले, ते मुख्यमंत्री झाले. उद्धव ठाकरेंनी वर्षा सोडलं, पुन्हा मातोश्रीवर रवाना झाले. या दरम्यान नवे मुख्यमंत्री शिंदे, नवे उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या राज ठाकरेंच्या घरी सदिच्छा भेटी, स्नेहभोजन, गणपतीची आरती आणि वाढता स्नेह हे सर्व काही उद्धव आदित्य पिता पुत्रांना खिजवणारं आणि डिवचणारच होतं. पण हा अबोला आणि हा दुरावा वाढत असताना शर्मिलाताईंनी व्यक्त केलेल्या खंत आणि मनातल्या असंतोषामुळे पुन्हा एकदा ठाकरे बंधूंच्या मनोमिलनाची चर्चा सुरू झाली. बहरात असताना कधी ठाकरे पिता पुत्रांनी राज ठाकरे व त्यांच्या पक्षाला दखलपात्र मानलं नाही. पण आता राज्यात झालेल्या शिंदे, फडणवीस आणि पवार यांच्या महायुतीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा उद्धव राज यांनी एकत्र यावं असे प्रयत्न होत आहेत. आपण पाहत आहात बार्शी टुडे यूट्यूब चॅनल. ठाकरे घराणे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचलेलं आहे. उद्धव ठाकरेंकडे संघटन आहे, तर राज ठाकरेंकडे लाखोंच्या सभा गाजवणारं वक्तृत्व आहे.
कोणतं कार्ड कधी वापरायचं हे दोघांनाही चांगलंच माहित आहे. निवडणुका तोंडावर आहेत. ठाकरे गटाला राजकीय कात टाकणं गरजेचंच आहे. शिवसेनेच्या वाघाला डरकाळी फोडावीच लागेल. शर्मिलाताईंनी सुरू केलेला हा संवाद त्या दोघांना एकत्र आणतो का, याकडे महाराष्ट्राचं लक्ष मात्र नक्कीच आहे. आणि म्हणूनच पाहत रहा बार्शी टुडे YouTube चॅनल.